कल्पना व्यवहारे फाउंडेशन प्रस्तुत करत आहे सखा आत्मसंवाद. संपादिका वैशाली व्यवहारे देशपांडे. आत्मसंवाद म्हणजे नेमकं काय? अगदी सोपं करून सांगायचं तर प्रत्येक क्षणी तुमच्या माझ्या मनातल्या मनात जे स्वगत सुरू असतं ना, तोच हा आत्मसंवाद. अत्यंत प्रामाणिकपणे आपली साथ देणारा हा स्वसंवाद किंवा आत्मसंवाद. तो आपला खरा सखा, कारण तो अव्यक्तपणे अखंड आपली सोबत करत असतो. तोच आपले व्यक्तिमत्व घडवत असतो. सर्वसामान्य माणसांपेक्षा यश कीर्ती मिळालेली माणसं वेगळी असतात. काय कारण असावं बरं? कारण त्यांचा आत्मसंवाद सकारात्मक आणि विवेकनिष्ठ असतो. अविरतपणे सुरू असलेला हा आत्मसंवाद आपल्यासाठी इतका सवयीचा आणि सहज असतो की त्याला शब्दात पकडणं कठीण होऊन बसतं. पण तरीही हा आत्मसंवाद साधून तो आपल्यासाठी शब्द स्वरूपात व्यक्त केलाय वेगवेगळ्या क्षेत्रातल्या दिग्गजांनी सखा आत्मसंवादमध्ये. सखा आत्मसंवाद या सिरीजमध्ये आपल्याशी संवाद साधतायत सुप्रसिद्ध समाजसेवक, लेखक, चित्रकार, शिल्पकार, कलावंत अनिल अवचट. अभिवाचन अनंत कान्हो. मनस्वी. काय आहे, आपलं मन आहे ना मोठं विचित्र असतं. ते कुठे इकडे जा तिकडे जा करत असतं. आणि त्यात मी जास्त चंचल आहे, त्यामुळे मला एका जागी बसणं अवघड जातं. म्हणजे कसं, सारखं आपलं हे कर ते कर असं चालू असतं. त्यातूनच मग वेगवेगळे छंद लागले. फिरणं होत होतं, माणसं भेटत होती, त्यातून मग पुढं लिहिणं होत गेलं. त्यामुळे काय झालं, माझ्या लिहिण्यामध्ये असं काही एक स्वरूप नाही. माझं सामाजिक विषयांवरचं जे साहित्य आहे ना, माणसं, संभ्रम, धार्मिक, धागे आडवे उभे, प्रश्न आणि प्रश्न किंवा कार्यरत, हा सगळा संवाद आहे ना समाज घटकांशी आहे, इतरांशी आहे, कार्यकर्त्यांशी आहे. आणि बाकीचे आहे ना स्वतःविषयी, जगण्यातील काही, दिसले ते, आप्त. हा सगळा स्वतःशी संवाद आहे. पण तो नेमका संवाद काय आणि कसा झाला हे काही सांगता येत नाही. मनात आलं आणि सुरुवात झाली, मग मी लिहून टाकलं. माझ्या ना एकदा मनात विचार आला बरं का, की आपलं 10वीचं वर्ष किती लाजिरवाणं होतं. आपण किती बिघडलो होतो. आपल्याला हॉस्टेलमधनं काढूनही टाकलं होतं. मुलींच्या मागे लागायचो, सरांना त्रास द्यायचो, रेक्टरला त्रास द्यायचो, आणि मग लाज वाटायची ते आठवून. पण एकदा असं जाणवलं की अरे, या वर्षाने आपल्याला खूप शिकवलंय. काय शिकवलंय तर बिघडणं कसं असतं ते शिकवलंय. त्यामुळे मग मला बिघडण्याची भीती वाटली नाही. हॉस्टेलमधनं काढून टाकणं वगैरे म्हणजे मानहानी असते, घरात सगळा गोंधळ असतो, त्यालाही तोंड दिलंय. त्यामुळे या सगळ्याला तोंड कसं द्यायचं तेही शिकलो. मग बरं आहे की. मग मनात आलं आणि त्या वर्षांवर लिहून काढलं. मला प्री डिग्रीला ना फक्त 45% मार्क पडले होते. पुढच्या वर्षी मेडिकलला जायचं होतं, पण कसं जमणार? 60% वर कसं काय जाणार, नाही का? 45% म्हणजे मी अगदी खालचाच विद्यार्थी ना. त्यातही त्या 45मध्ये इंग्लिशमध्ये मला 28 पडले होते. पण बाकीच्या विषयात 45 असल्यामुळं ग्रेस मार्क मिळाले आणि मी पास झालो. माझे वडील बरं का मला आपल्या नातेवाईकांकडे, ओळखीच्यांकडे, सगळ्यांकडे घेऊन जायचे आणि त्यांना म्हणायचे, विचारा याला किती मार्क्स पडलेत. 45%. सगळीकडे प्रचंड मानहानी. मला वाटायचं की का करत असतील वडील असं. त्यांचं फ्रस्ट्रेशन होतं का माझ्या बाबतीतलं, असं काही माहीत नाही मला. पण ना त्या वर्षांनी मला काहीतरी दिलंय. तुम्हाला सांगू का, सगळं सुरळीत म्हणजे आटपाट नगरातले राजा राणी त्यांनी अनेक वर्षांनं सुखानं राज्य केलं असं नसतं.
आयुष्यात खूप उलटसुलट होत असतं. आपल्या मनाला पाहिजे तसं होत असतंच असं नाही. तर मग जेव्हा असं होत नाही तेव्हा काय करायचं असतं? तेव्हा ते सगळं कसं झेलायचं असतं? त्याच्यातनं परत कसं उभं राहायचं असतं? हे ती वर्ष शिकवतात मला. बरं का, ओतूर सोडून मी शहरात आलो ना, तेव्हा शहरातली सगळी दुनियाच वेगळी वाटायची. त्या मुलांची स्टाईल, त्यांचं बोलणं, त्यांचे हेल, सगळ्याचं आकर्षण वाटायचं. आणि आपण तर खेड्यातले, आपली भाषा गावंढळ, आपण काही बोललो की लोक हसतात इथे, असं व्हायचं. पण मग मला नंतर त्या शहरी जीवनातला फोलपणा कळायला लागला. आम्ही लोकमान्य नगरमध्ये एका मजल्यावर राहायचो. तिथले एक म्हातारे गृहस्थ वारले. त्यांची मुलं, आम्ही सगळे मैतीच्या तयारीला लागलो. तर तुम्हाला सांगतो, त्यांच्या शेजारचा दरवाजाही उघडला गेला नाही. हे शहर आहे. 7वी पास झालो होतो. 8वीत मला वडिलांनी मुंबई पाहायला पाठवलं होतं. काकांसोबत मी फिरायला गेलो. लोकलमध्ये दारात मधल्या दांडीला धरून मी उभं राहून बाहेरचं बघत होतो. तर एक माणूस म्हणाला, "ए पोरा, बाहेर वाकू नको, तू पडशील आणि आम्हाला लेट होईल." ओ, असं असतं होय शहर. बापरे. असं त्या काळामध्ये ना मला शहराचे खूप अनुभव आले. पण त्यावेळी त्या शहरानं आपल्याला सामावून घ्यावं, शहरी लोकांनी आपलं म्हणावं, असंही काहीसं वाटत होतं. कारण वाटायचं की असं सतत वाटत राहायचं की इथं आपल्याला स्थान मिळवायचं आहे, आपल्याला काही ओतूरमध्ये स्थान मिळवायचं नाही आहे. पण तसा मी मूळचा अंतर्मुख होतो. माझ्या शाळेत अगदी पहिलीच पिढी शिकणारी मुलं होती, तरी 15च्या खालीच नंबर असायचा माझा, घरी शिकवणे असूनही. कारण ना मला पाठांतर कधी जमायचं नाही. आणि आपलं सगळं शिक्षण म्हणजे पाठांतरच आहे ना. पुस्तकातलं लक्षात ठेवायचं आणि पेपरात उतरवायचं. बाकी समजलं आहे की नाही तुम्हाला हे कोणी बघायला जात नाही. पूर्वी कधी कधी ना मुक्ती यशो मला म्हणायच्या, "बाबा, तू प्रश्न विचार आम्हाला धड्यावरचे." तो बुद्धावरचा प्रश्न होता. तर तिनं सांगितलं की त्या तिकडे धड्यामध्ये ना एक ओळ आहे बाबा, त्याच्यावर मी खूण केली आणि नंबर लिहिलाय. ते वाक्य मी बरोबर सांगते का नाही बघ. तर मी म्हटलं, "एवढासा लिहिणार तू गौतम बुद्ध?" "अगं, आपण दोघांनी मिळून वाचलाय बुद्ध. किती आहे ते?" तर ती म्हणाली, "नाही, बाईंनी सांगितलं एवढंच लिहायचं." अरे छा. म्हणजे काय आहे की तुम्ही कुतूहल नाही जागृत करत तुमचं. म्हणजे फक्त पाठ करा आणि लिहा. त्या सगळ्यात मी कधी बसलो नाही आणि त्यामुळे मला न्यूनगंड होता. मी आपला स्वतःमध्ये असायचो. तसा एकीकडे मी मिसळायचो सुद्धा. माझे मित्र होते, खेळ असायचे, पण तसा मी एकाकीच होतो. आमच्या गावामध्ये वारकरी संप्रदायाचं मोठं प्रस्थ होतं. कारण गावात तुकारामांचे गुरु चैतन्य महाराजांची समाधी होती. त्यामुळे गावात कथा कीर्तनं व्हायची. त्या सगळ्याला मी जाऊन बसायचो. ते सगळं कानावर पडत होतं. कदाचित बरं का ते कारण असेल की माझ्यातल्या न्यूनगंडामुळे मी आक्रमक नाही झालो. आणि ते बरंच झालं. अहंकाराला चांगलं उत्तर म्हणजे न्यूनगंड आहे बरं का. न्यूनगंड आणावा माणसानं अहंकारापासून सावध राहण्यासाठी. ते एक औषध आहे असं मला वाटतं. मला 8वीत असताना चित्रकलेचा नाद लागला. माझ्या बहिणीनं मला शिकवलं ते. पुस्तकातला चेहरा आहे तर तो कसा काढायचा, तिथे एक रेष तर इथे एक रेष, तिथे टिंब इथे टिंब, एकत्र असा विचार करायचा नाही. तुकड्या तुकड्यानं सगळं जोडत जोडत जायचं आणि मग शेवटी त्याचं चित्र तयार होतं. मग तो नाद लागला आणि मी चित्र काढत सुटलो. त्यानंतर मग मी आमच्या दरवाजावर खडून चित्र काढायचो आणि मग ते माझ्यात आहे, हे आपण करू शकतो असं जाणवलं. फर्ग्युसनमध्ये आम्ही खेड्यातनं आलेली मुलं होतो. आमच्यासोबत पुण्यातल्या गरीब वस्तीतनं आलेली, पूर्व भागातनं आलेली पोरं होती. त्यावेळी वर्गातलं काहीही कळायचं नाही.
फिजिक्स वगैरे. आम्ही सगळे ना बाहेर वडाच्या झाडाखाली पारावर बसायचो. नंतर जिथं माधव वाचवेलांनी स्टेजसारखं केलं आहे ना तिथं. त्यावेळी ती गोरी गोरी शहरी मुलं मुली अशा अंगावरनं जायची. किती गोरा रंग असू शकतो ते माहितीच नव्हतं ना आम्हाला खेड्यात. त्या मुलांच्या चालण्यातला आत्मविश्वास, मुलींचे कपडे, त्यावरची डिझाईन्स आणि किती बापरे. त्यात आपल्याला आणि इंग्लिश समजत नाही, त्या सगळ्याचं दडपण यायचं. त्यावेळी माझा साहित्याशी काहीही संबंध नव्हता. लिहिता येतंय हे फार उशिरा समजलं मला. मला वाटतं माझ्यातल्या लहानपणापासून असलेल्या कुतूहलामुळे ना, ज्या ज्या गोष्टींबद्दल मला आश्चर्य वाटतं, जिज्ञासा वाटते, त्या गोष्टींच्या मागं लागण्याची माझी सवय आहे. आपण काहीतरी शोधलं आहे वगैरे हे नंतर लक्षात यायचं. बॉटनीमध्ये सेल्युलोज नावाचा पदार्थ असतो जो सेल वॉलमध्ये असतो. त्याच्यामुळं झाड ताठ उभं राहू शकतं. तर त्या सेल्युलोजचं सारखं आकर्षण वाटायचं. माणसाला पचवता येत नाही ते सेल्युलोज, पण जनावरं पचवतात. तर मग असं का? ते कुठले तरी फंगस आहेत जे सेल्युलोज विघटन करू शकतात. ते फंगस जनावरांनी पाळलेले आहेत त्यांच्या पोटात. जसं आपण आपल्या पोटात काही बॅक्टेरिया पाळलेत, जनावरांमध्ये तासनतास रवंथ असतं. सेल्युलोजवरून हे सुचलं. मग बोन मॅरो आला. बोन मॅरोमध्ये कशी निर्मिती होते सगळ्या पेशींची. तांबड्या पेशी किती लागतात आपल्याला, बापरे. कुणी कुणी म्हणतं 120 दिवसात पेशी मरते, कुणी म्हणतं 28 दिवसात मरते. ते दोन्ही वाचलं आहे मी. म्हणजे त्या पेशी अल्पजीवी आहेत, त्या सारख्या तयार करायला लागतात. आणि मग शरीरात रक्त कमी झालं तर ताबडतोब पेशींचा पुरवठा करा, अशी मग त्याच्याकडे ऑर्डर जाते का? जसं युद्धकाळामध्ये कारखान्यांना ओव्हरवर्क होतं ना, तसं आहे. मग असं काही डोक्यात आलं की लगेच माझा प्रवास सुरू होतो त्याच्यावर. मग त्यातले तज्ज्ञ गाठायचे, पुस्तकं बघायची, गुगलवरनं आर्टिकल शोधायची, आणि मग मी ते वाचत बसतो. समजेल तेवढं समजेल, कारण ते टेक्निकल भाषा असते. मध्ये एकदा मधमाशांबद्दल कुतूहल वाटलं. मग त्यांचं पोळं, मधमाशी पालन संस्था, त्यावर पुस्तक लिहिणारे, क्षीरसागर, सगळीकडे मी भेटी देत फिरलो. मधमाशांचं ना मला फार आश्चर्य वाटतं. म्हणजे त्या माशा बघतात कुठं फुलोर आहे, मोहर आहे, आणि मग ते सांगायला येतात परत. त्यांना तोंड नाही सांगायला, तर त्या आठाचा आकडा करतात बरं का. तिथे किती मध आहे हे देखील त्या आठाच्या लांबीवरनं कळतं. मग तो आठाचा आकडा असेल त्या बाजूनं सगळ्या माश्या जातात, मध गोळा करतात. पण तिथं जाण्यात एक धोका असतो, कारण तुम्ही जाल आणि मध नाही सापडला तर तुम्ही मरून जाल, इतका तुमचा जीव लहान आहे. एकाच झाडावर 2 वेगवेगळी पोळी असली तरी बरोबर आपलं पोळं कसं काय ओळखतात, बरोबर आपल्याच पोळ्यात कसं काय जातात, सगळंच आश्चर्य आहे. म्हणून मी त्या मधमाशांना सहकार महर्षी म्हणतो. बांबूविषयी पण मला कुतूहल आहे असंच. काही लोक म्हणतात की बांबू नीट वाढवला तर उसा इतकं उत्पन्न आहे त्याचं, इतका त्याचा वापर झाला पाहिजे, बांबूंची घरं बांधली पाहिजेत लोकांनी. असं मला अनेक गोष्टींविषयी कुतूहल वाटतं, आश्चर्य वाटतं. आणि मग माझा प्रवास सुरू होतो. पण त्यातही एक गंमत आहे की माझी बुद्धी शार्प नाही आहे. काही लोक तैलबुद्धी वगैरे असतात, तसा मी नाही आहे. म्हणजे आकलनशक्ती कमी आहे. त्यामुळे मी ना जास्त वेळा वाचतो, जास्त वेळा बोलतो. त्याचा फायदा असा होतो की त्या विषयामध्ये जास्त काळ जातो. म्हणजे मग असं नाही होत की विषय आला की लगेच लिहून टाका. त्या दरम्यान आणखी कोणीतरी नवीन माणूस भेटतो, तो याचा उलगडा करतो. आमच्या लहानपणी आम्ही मुलं संध्याकाळी नदीवर जाऊन वाळूवर बसायचो. त्या वाळूतले चपटे दगड एकत्र आणायचो. त्यावेळी आमच्याकडे बांधकाम सुरू होतं, तर तिथलं बघून ते चपटे दगड एकात एक गुंतवून छोटी छोटी विधभर आकाराची घरं तयार करायचो. आमच्या घरासमोर माझी आई रोज उत्तम रांगोळी काढायची. कोणी पाहायला नव्हतं बरं का, कोणी कौतुक करायला नव्हतं, पण ती काढायची.
आणि रोज वेगळी रांगोळी काढायची. त्या प्रक्रियेतला ना ती आनंद घ्यायची. तसं मी शिकलो. त्यामुळं मी चित्रांवर कधी सह्या केल्या नाहीत. कधी प्रदर्शनं केली नाहीत. प्रक्रियेतला आनंद मिळून जातो बस. आणि नाहीतर मग दुःख आहे सगळं. आपलं प्रदर्शन लागलं का नाही, आपलं चित्र विकलं गेलं का नाही, आपला स्पर्धेत नंबर आला का नाही, असं ना मग सगळं त्याचं दुःखद स्वरूप असतं. मी शिल्प करतो लाकडाची, अगदी मोठी मोठी सुद्धा करतो. लोक विचारतात काय करणार तुम्ही हे एवढं सगळं करून. मी म्हणतो की काही नाही, त्याच्यातनं मिळवायचं ते मला मिळालेलं आहे. आता इतरांसारखं मला त्रयस्थपणे बघता येतं त्या सगळ्यांकडे. हे सगळं मला माझ्या आईकडून मिळालं आहे. माझ्या लिखाणात वेगवेगळ्या स्तरातले लोक दिसतात. किंवा काही लोक विचारतात की बाबा कसं काय या अशा सगळ्या स्तरातल्या लोकांविषयी तू लिहितोस, गंमतच आहे. पण बरं का, मला असं वाटतं की हे सगळं माझ्यातल्या न्यूनगंडामुळे झालं असावं. मला न्यूनगंड असण्याचं एक कारण म्हणजे मी ब्राह्मण होतो. आमचे काही शिक्षक मुद्दाम ही ब्राह्मणाची पोरं आहेत, ही सापासारखी आहेत, यांना दूध पाजू नका असं म्हणायचे. त्यावेळी माळवे नावाचे एक गुरुजी होते, महार जातीचे होते. तोपर्यंत धर्मांतर व्हायचं होतं. मी त्यांच्या भजनीच लागलो. त्यांच्यासोबत मी महारवाड्यात थांबायचो, फिरायचो. एक चांभार शिक्षक होते चौधरी नावाचे, त्यांच्या घरी मी शिकवणीला जायचो. त्यांचा भाऊ चांभारकी करत असायचा. मोठ्या मोठा असायच्या, त्यांना तो पॅच लावून द्यायचा. जाड वाहणा असायच्या, त्याचं काम चाललेलं असायचं. एका रंध्यात सपाट करून टाकणारा सुतार मी बघत बसायचो. किती छान रंधा मारायचा तो. लोहाराकडे भाता ओढत बसायचो. त्याला कोणीतरी पोरगं हवंच असायचं आणि मला इथे आवडायचं. मग ते लोखंड तापतं, लाल होतं, मग तो त्यावर घण मारतो, त्याला आकार देतो. ते सगळं मला आवडायचं. तेव्हापासूनच मला त्या वर्गाविषयी कुतूहल आहे, आकर्षण आहे. त्यांच्या हातात कला आहे. आम्ही ब्राह्मण म्हणजे अमुक अमुक असं नाही मला कधी वाटलं. या सगळ्याविषयी मला अगत्य असल्यामुळे पुण्यात आलो तेव्हा मी झोपडपट्ट्या फिरायचो. त्या का तयार होतात याबद्दल जाणून घ्यायचो. तेव्हा संवाद साधण्या इतका आत्मविश्वास नव्हता. पण कुठेतरी बसलोय, 4-2 गोष्टी विचारल्या, एवढं व्हायचं. ससूनमध्ये सुद्धा एखादा गरीब पेशंट, तो मरतानाही त्याच्याजवळ कोणी नसायचं. मी जाऊन बसायचो, त्याचा हात हातात घ्यायचो. धाप लागलेली असायची. माझ्याकडे बघायचा आणि प्राण सोडायचा. असं कितीदा तरी झालंय. पैसे नाहीत म्हणून रक्ताची बाटली आणू न शकलेली आई, तिच्या मांडीत गेलेलं मूल पाहिलंय मी. त्यामुळं काय आहे, दारिद्र्याचे चटके काय असतात ते मी दुरून अनुभवत होतो. बिहारमध्ये जेव्हा दुष्काळ पडला होता ना, तेव्हा आम्ही तिथं अन्नछत्र चालवायचो 1000 लोकांसाठी. एके दिवशी सकाळी दरवाजा उघडला तर एक बाई दारात मरून पडलेली. रात्री कधीतरी आली होती अन्नासाठी. दरवाजा वाजवला असेल, माहीत नाही. पण तेव्हा असं वाटलं की काय आपल्या जीवनात अर्थ आहे. इतकं आपण खातो, इतके टाकतो. घृणा वाटू लागली स्वतःची. यातूनच मग त्या माणसांविषयी आपलेपणा वाटायला लागला. मी जेव्हा त्यावर लिहायला लागलो, खेडेपाड्यात जायला लागलो, तेव्हा लक्षात आलं की कुठलाही माणूस हातात कागद पेन घेऊन आला ना की ते लोक दचकतात. त्यांना वाटतं कुणीतरी सरकारी माणूस आला की काय. म्हणून मग मी नुसताच जाऊन बसायचो बरं का. कुठला आव आणत नव्हतो मी. टेप रेकॉर्डर, कागद वगैरे कधीही वापरलं नाही. लिहून घेणंसुद्धा नाहीच केलं. माझ्या लिखाणात जसं लिहून घेण्याचा भाग कमीच आहे. सगळं ना असं नुसतं शब्दात नाही व्यक्त होत. दृश्य जास्त आहे. ते घर मोकळं, काही नसलेलं, ते पोरं, त्यांच्या अंगावरील कपडे, त्यांची वर आलेली हाडं, हे सगळं ना खूप खूप बोलत असतं आपल्याशी.
नजरेनं आत घेतलेल्या अशा गोष्टी मेंदू विसरत नाही बरं का. दृश्य फार प्रभावी असतात. शब्द बापुडे केविलवाणे, मनातील पूर्वग्रहांचे दगड, जातीभीतीच्या लागलेल्या सवयी, सगळं सगळं बाजूला सारून दृश्य थेट आत जाऊन बसतं. एकदा मी भंगी मेहतर समाजाची पाहणी करत होतो. तेव्हा मी त्यांना म्हणालो, मला तुमच्याबरोबर काम तुमचं बघायला यायचंय. ते म्हणाले, नको नको, पाहिजे तर आमचा सगळा भंगीवाडा इथं आणून उभा करतो. तुम्हाला काय पाहिजे ते सांगा. म्हटलं, नाही, मी तुमच्याबरोबर येतो बारामतीला. आणि मी गेलो. तिथं घोटाभर साठलेलं मैलाचं पाणी, त्यातून चाललो त्या लोकांसोबत. त्या मैलानं भरलेल्या टोपल्या ओढू लागलो. शुद्ध झालो दुसऱ्याच्या मैलाच्या स्पर्शानं. त्यातून मग आपल्याला कळतं काय जीवन आहे त्यांचं. ते आपल्याला मित्र मानायला लागतात. ते फार सुखद असतं. माझ्या या सगळ्या प्रवासात मला असे खूप मित्र मिळाले. मी कुठं पाहणी करायला जात असे तर तिथं हे कळवायचे बरं का, हा आपला माणूस आहे. ती सगळी माणसं सायकल मारत मारत माझ्यासोबत यायची. दलित अत्याचारांच्या घटनांवर मी लिहिलं ते सगळं कोंडमारा पुस्तकात आलंय. त्याच्यातली सत्यभामा, त्याची सगळेजण विटंबना करायची. मी त्यावर लिहिल्यानंतर ना तिथलं सगळं चित्रच बदललं. तिथली रुलिंग पार्टी पडली आणि तरुण मुलं निवडून आली. त्या सत्यभामाचा त्रास एकदमच संपला. त्यानंतर मी जवळजवळ 7-8 वर्षांनी भेटायला गेलो बरं का. तिचं ते मूल आधी जे तिच्या मांडीत होतं ते त्यावेळी मोठं झालं होतं. त्यानं विचारलं, आई कोण ग हे? गब्बस, मामा आहेत तुझं. हे नातं आहे. मग मी तिला भाऊबीज पाठवायचो. एक म्हातारी बाई होती. तिचा मुलगा मोहन बुवा गोसावी, त्याचा खून झाला होता बरं का. आम्ही तिथं गेलो. मग लिगल एड, पोलीस चौकशी सगळं केलं होतं. पण सगळे निर्दोष सुटले. परत वाजत गाजत गावात आले. त्यामुळे आणखी ताकद वाढली त्यांची. तेव्हा त्या बाईनं म्हणालो, आम्ही काही करू शकलो नाही, शरम वाटते मला. त्या बाईनं माझ्या पायावर डोकं ठेवलं. मी म्हणालो, अहो असं काय करताय? त्यावरती म्हणाली, तेव्हा भावासारखा उगवलास, लई आधार वाटला. हे सगळं आहे ना, हे आपलं धन आहे असं मला वाटतं बघा. माणसं जोडणं, माणसांच्या उपयोगी पडणं, त्यांच्या जीवनात सहभागी होणं छान असतं. आत्तासुद्धा आमचे मुक्तांगणचे आमचे पेशंट मित्र आहेत, ते मला बाबा म्हणतात. ते जास्त बरे झाले की मग माझ्याकडे येतात. कुणाला धंदा काढायचा आहे, बँकेचं कर्ज पाहिजे, पण त्यांचा भूतकाळ बदनाम, त्यामुळे त्यांना कोण राहणार जामीन. मी राहतो. अनेकांना राहिलो आहे. लोक मला म्हणतात, अरे मरशील तू, तुझी सगळी इस्टेट जाईल. मी म्हणतो, जाऊ दे, तुरुंगात बसायचं ओरिगामी करत. तिथल्या लोकांनाही शिकवू. पण मला एकही वाईट अनुभव नाही आला. कित्येकांसाठी मी शब्द टाकलेत नोकरीमध्ये. ते सांगतात, तुझा पोरगा चांगला आहे बरं का. आणि त्याला मी सांगतो, काही जर बदल दिसला ना तर त्याला माझ्याकडे पाठवा बरं का. आठवण येऊ शकते त्याला परत दारूची. त्याला सांभाळायचं आहे आपल्याला. मी अनेक आजारी म्हाताऱ्या माणसांना हॉस्पिटलमध्ये भेटायला गेलेलो आहे. माझ्याच एका मित्राची आई विकलांग होती, आसन्न मरण होती. तिला मी काय देणार? म्हटलं, ओरिगामी करून दाखवू? ती हो म्हणाली. करून दाखवली. मी म्हटलं, शिकायचं आहे का? हो म्हणाली. मग मी एक कागद हातात दिला आणि थोड्याफार घड्या घालायला तिला शिकवलं. नंतर मग आई गेल्यावर एकदा तो माझा मित्र भेटला. मला म्हणाला की शेवटपर्यंत ती कागदाच्या घड्या घालत होती. एक माणूस दुसऱ्याला काय देऊ शकतो, तर हे असं काहीतरी देऊ शकतो. हा सगळा संवाद अगदी सहज घडतो. या हृदयीचं त्या हृदयी, एखादं हृदय दिसतंय, चला त्यात प्रवेश करू, असं नाही होत. कुणाशी ठरवून औपचारिकपणे मला बोलता येत नाही, त्याबाबत मी अडाणी आहे. पण आपली सगळी क्षमता, कौशल्य पणाला लावून दुसऱ्याला दुःखातून बाहेर काढायचं आहे. त्याच्यात आत्मविश्वास निर्माण होईल असं त्याच्याशी बोलायचं आहे.
असा आटोकाट प्रयत्न केला की त्याचा काहीतरी प्रभाव पडतोच. असं आतून आलेलं बोलणं त्यांना कळतं. आमचे पेशंट मित्र म्हणतात ना की इथं आम्हाला तुम्ही कमी समजत नाही कधी, आणि ते तुमच्या डोळ्यातनं आम्हाला कळतं. आम्ही सगळ्यांना सारखं समजतो. प्रत्येकात ना एक चांगला माणूस दडलेला असतोच असतो, आणि त्यावर आमची श्रद्धा आहे. फक्त तो ना त्याला दाखवून द्यायचा आहे की तो तुझ्यात आहे. त्याच्यावर साठलेलं नशेचं, पैशांचं, उपभोगवादाचं गबाळ आपल्याला काढायचं आहे. एवढं झालं की संपलं आपलं काम. मग त्याचा तो चालतो पुढे. हा पण एक संवाद आहे. पणाला लावणं आहे स्वतःला. मी स्वतःशी खुश असतो त्यावेळी बासरी, संगीत, अशा कशाचे तरी मी मागे असतो. एखादं गाणं आवडलं तर तेच धरून बसतो मी. पण माझ्या बाबतीत असं म्हणता येईल की ज्या काही कला मी जोपासल्या आहेत त्याला करिअर जोडलेलं नाही आहे. त्यातून काही मला पैसा मिळवायचा नाही आहे. त्याच्या कुठल्या स्पर्धांमध्ये मला भाग घ्यायचा नाही आहे. आता मी बासरी वाजवतो म्हणजे काय मला बासरी वादक व्हायचं नाही आहे. बासरीच्या सुरांचा आनंद घेता आला पुरेसा आहे मला. चित्र काढताना त्या रेषेच्या मागे जाणं असतं, आणि मग ती रेष आपल्याला अनपेक्षित कुठेतरी तिसरीकडेच घेऊन जाते, आणि त्यातनं वेगळंच चित्र तयार होतं. आपलाच हात, आपलीच रेष, पण आपल्याला माहीत नाही ती कुठं घेऊन जाणार आहे. त्यामुळे त्यातनं अनपेक्षिततेचा एक आनंद मिळतो. हे सगळा असा आनंद आहे. आपण ठरलेलं एखादं झाड काढतो, पण अशी एखादी वेगळीच फांदी जाते आणि चित्र काहीतरी वेगळंच होतं. कधीतरी मी असा एक डोंगर काढतो आणि नंतर बघितलं तर वाटतं अरे झाड दिसतंय. मग डोंगरांची झाडं करून टाकतो, झाडांचे डोंगर करून टाकतो, कधी काही करतो. आपण आणि रेषा यामध्ये कुठलाही धंदेवाईक विचार नसणं ना मला आवडतं. मी अगदी ट्रॅडिशनल चित्र काढतो, त्याच्यातले अगदी बारीक सारीक तपशील काढतो. आता लोक ज्या गोष्टी फेकून देतात, त्याज्य समजतात, त्याबद्दल सुद्धा बरं का मला कुतूहल वाटतं. जसं की एखादं पीस बघितलं ना की माझ्यातलं कुतूहल जागं होतं. ते पीस पोकळ आहे, मधली नळी पोकळ आहे, बाजूचे केस पोकळ आहेत, आणि या पिसांच्या आधारे हजारो मैल जात आहे हे एवढंसं विधभर पाखरू कसं जात असेल बरं. त्याला काय मध्ये मध्ये ढाबे किंवा फूड मॉल काही नाही आहे, किंवा दिशा दाखवणारे बोर्ड नाही आहेत. सायबेरियातनं निघाले, मध्ये मंगोलिया आहे, चीन आहे, हिमालय आहे, तर इथे येतं ना इकडे. कसं काय येत असेल? आश्चर्य. जगाशी आपण एकरूप होत असू ना, सृष्टीचा एक भाग होत असू, तर मग मनात मी मोठा हे राहतच नाही. मी मोठा आहे, पण सगळ्यांसहित मोठा आहे. मी एका मोठ्या नेटवर्कचा भाग आहे, परिसंस्थेचा भाग आहे. तसा मी छोटा नाही आहे, पण मी अमुक अमुक टिंबटिंब आहे याला काही अर्थ नाही. एखाद्या किड्यासारखा आहे मी. मला जर कोणी हुशार म्हणालं तर मी मनात म्हणत असतो अहो नाही हो, मी हुशार नाही आहे. पण माझं बलस्थान म्हणाल ना तर ते माझं कुतूहल आहे, जे शाळेत मारून टाकलं जातं. म्हणजे कसं, इकडे तिकडे बघायचं नाही, फक्त धडा बघायचा. कमल नमन करतेस की नाही. त्यामुळे काय होतं, असं हे औपचारिक शिक्षण, पालकांचा दबाव, मुलांचं हेवी रुटीन, पराकोटीला गेलेल्या त्या स्पर्धा, या ना माणसांमधलं कुतूहल, उत्स्फूर्तता, निरागसता सगळं मारून टाकतात आणि विष भरतात. सगळं विष. स्पर्धा म्हणजे विष आहे. तुम्ही असा निखळ आनंद नाही घेऊ शकत. आमची मुक्ता विद्यापीठात होती तेव्हा तिची उमा नावाची एक मैत्रीण होती. दोघी एकमेकींना वह्या द्यायच्या, घ्यायच्या, सहकार्य करायच्या. जेव्हा मुक्ता विद्यापीठात मानसशास्त्रात पहिली आली तेव्हा म्हणाली, खरं तर ना बाबा, माझ्यापेक्षा जास्त तयारी होते रे उमाची. तीच खरं तर पहिली यायला हवी होती. असंच एकदा एका शिक्षकानं डूख धरून यशोला नापास केलं होतं.
तर ना ती रिझल्टच्या दिवशी घरी नाही बसली, पेढे घेऊन गेली इतरांना वाटायला. तुम्ही पास झालात ना म्हणून पेढे आणलेत, माझं जाऊ द्या, मी करेन पेंटिंग. बघा म्हणजे काय, पराभव पचवता येतो हे मला माहीत होतं, पण इतक्या प्रसन्नपणे पचवता येतो हे मी यशोकडनं शिकलो. त्यामुळे माणूस असो वा किडा असो, माझं शिकणं सगळ्यांकडनं सुरू असतं. तुम्हाला सांगतो, शिकण्यासारखा आनंद नाही. मानवी जीवन हे बहुविध अंगी आहे, अनपेक्षिततेनं भरलेलं आहे. त्यामुळं काय आहे, कुणी कुणाला असं सांगू शकत नाही की तू असा वाग, तू तसा वाग. मी कसा जगलो हे मी सांगू शकतो. आपल्याकडे मुलांना कसं वाढवावं या चिंतेत पालक असतात. मूल म्हणजे काही यंत्र आहे का की ज्याला एखादं मॅन्युअल आहे? आपण या सगळ्याचं एक शास्त्र म्हणून जे स्वरूप केलंय ना, ते मला मान्य नाही. अगदी गोंडस गोजीरवाणं मूल जरा मोठं झालं की कधीतरी कळतं की ते मतिमंद आहे. तेव्हा काय होत असेल त्या घराचं? पण पेलावं लागतं ते दुःख. आई सोडू शकत नाही त्याला. आमच्या कामायनीमध्ये मुलांना सोडायला आया येतात. त्यांच्या चेहऱ्यावरचा शेणवटा बघून हलतं माझं मन. काय करत असतील या बाया? किंवा रस्त्याच्या कडेला एखादा दाढी वाढलेला म्हातारा हातात पिशवी घेऊन चिरगुटं नेसून बसलेला असतो. त्याला बघून मनात विचार येतात, हा असा का बसलाय? त्याला कोणी नाहीत का घरचे? का वेळ यावी अशी? किंवा रस्त्यावर इतक्या वाहनांच्या गर्दीत, भर उन्हात, अनवाणी, उघडी, दिवसभर धूर घेत भीक मागत फिरणारी लहान मुलं बघितली ना की मनात येतं की माझ्या मुलींना जसं लहानपण मिळालं तसं यांना का नाही मिळत? अशी दृश्य बघून ज्याचं मन हालत नाही त्याला माणूस तरी कसं म्हणायचं? संवेदना नाही तर तो माणूस कसला? आपल्या आजूबाजूला ना अशी खूप माणसं आहेत, असे हालाखीत जगत असतात, सगळं काही सहन करत असतात, सोसत असतात. त्यांना बघितलं ना की कळतं माणसं कितीही सहन करू शकतात. आम्ही मेडिकल कॉलेजमध्ये असताना आमचा वॉर्ड बघायला अमेरिकन डॉक्टरांची एक टीम आली होती. त्यांनी एका पेशंटचा केस पेपर बघितला बरं का. 2 ग्रॅम हिमोग्लोबिन होता त्याचा. आता ते बघून त्यांनी मला विचारलं, हा माणूस जिवंत आहे? हो. मग कुठं आहे तू? तो तिकडे गेलाय संडासात. पायी गेलाय? हो. आता बघा, त्यांना इतकं आश्चर्य वाटायचं कारण म्हणजे त्यांच्याकडे कसं हिमोग्लोबिन 10 झालं तर ॲनिमिया, 8 झालं तर ॲडमिट, असं असतं. इथे हा 2 ग्रॅमवाला माणूस फिरतोय. हे 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 सहन करणं आहे. जितकं मिळतंय तितक्यात जगतात माणसं. अगदी फेकून दिलेलं अन्नसुद्धा खाऊन जगतात. आपल्याला रास्त जीवन मिळालं पाहिजे ही प्रेरणाच मुळी या गरिबीमुळे मरून जाते. गरिबीची एक संस्कृतीच तयार होते. या जगात अनेक दुःख आहेत बरं का, समस्या आहेत, सामाजिक तफावती आहेत, भेद आहेत. तरी देखील बघा, मानवी जीवन सुरू आहे. मानवी जीवन असं आहे ना की ते कुठल्याही परिस्थितीत तगून राहतं. कितीही उलथापालथी झाल्या तरी प्रेमभाव, सहकार्य, निसर्गाविषयी वाटणारं आपलेपण, अशी काही मानवी मूल्य शाश्वत आहेत, ती स्थिर असतात. कितीही वाईट परिस्थिती असली तरी त्यात चांगलं असं काहीतरी असतंच असतं. आयुष्यात क्षणोक्षणी आपण पराभूत होत असतो, पण त्याला आपण कसे सामोरे जातो ना, हे महत्त्वाचं आहे. दलाई लामांचं एक छान वाक्य आहे बरं का, संकट येऊन जातील पण तुम्ही त्यांच्याकडून शिकायला विसरू नका. सुनंदाचं आजारपण, सुनंदाचं जाणं, मी पाहिलेली सगळी सुखदुःख बरं का, या सगळ्यातनं मी नकळत शिकत गेलेलो आहे.